लेट्स टॉक अबाउट लिब्रेम टॅबलेट्स. तर ज्या लोकांना दारू सोडायची ना त्यांच्यासाठी टॅबलेट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा पण आपण हे लोक दारू सोडायला ट्राय करतात तर तेव्हा एक कंडिशन असते अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम. तुम्ही दारू सोडल्यानंतर तुम्हाला बरेच तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. दारूमुळे ज्या गोष्टी होत नाही त्या व्हायला लागतात. हात थरथर करणे, पाल्पिटेशन वगैरे, धडधड धडधड वगैरे, किंवा डिलिरम ट्रेमन्स म्हणून कंडिशन असते. म्हणजे माणसाचं अल्टर्ड सेन्सोरियम होते, म्हणजे त्याला कळत नाही आपण काय बोलतो वगैरे, असं होऊन जातं. ते कशामुळे होतं? दारू सोडल्यामुळे होतं. पण ही कंडिशन प्रिव्हेंट कोण करतं? हे लिब्रेम नावाचं ड्रग, त्याचं नाव क्लोरोडायझेपॉक्साईड. अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोमला स्टॉप करतं आणि मग ह्याचा आपण हळूहळू डोस कमी करून एकदम स्टॉप करू शकतो, जेणेकरून पेशंट दारू सोडू शकतो इझिली विदाऊट धिस सिम्पटम्स अल्कोहोल विड्रॉलचे. ते काय, क्लोरोडायझेपॉक्साईड एक बेन्झोडायझेपिन आहे. तर हे अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोममध्ये आपण यूज करतो. पण अजून कोणकोणत्या कंडिशनमध्ये यूज करू शकतो? बेन्झोडायझेपिन आहे म्हणजे तुमचं जे अँझायटी असेल त्याच्यामध्ये यूज करू शकतो. इन्सोमनिया, अँझायटी म्हणजे तुम्हाला ताणतणावमध्ये किंवा इन्सोमनिया, झोप वगैरे लागत नसेल त्या सगळे बेन्झोडायझेपिन्स यूज करू शकतो. तसंच एक क्लोरोडायझेपॉक्साईड पण यूज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण हे कोणत्या कंडिशनमध्ये यूज करू शकत नाही? अल्कोहोलमध्ये जर लिव्हर डॅमेज खूप जास्त झालेला असेल तर हे आपण यूज करू शकत नाही. त्या कंडिशनमध्ये आपल्याला दुसरं बेन्झोडायझेपिन्स यूज करावं लागतं, जसं की ऑक्झापिपाम आणि लोराझिपाम. लक्षात ठेवा, अल्कोहोल विड्रॉल सिम्पटममध्ये मोस्टली तर हे चालून जातं. क्लोरोडायझेपॉक्साईड लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन आहे. विचारू शकतात एक्झाममध्ये वगैरे, आणि इन जनरल प्रॅक्टिसमध्ये पण आपल्याला माहीत पाहिजे.